तर बुलढाण्यात 199 सरकारी लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। अपात्र लाडक्या बहिणींवर कारवाई होणार आहे। 199 अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे। सर्व सरकारी लाडक्या बहिणींवर कारवाई होणार। शासनाची लाडकी बहीण योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे। मात्र बुलढाणा जिल्हा परिषदेतील 199 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। शासनाच्या तपासणीत या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या असून आता त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे। शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवले होते, त्यानुसार शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। असं असूनही बुलढाणा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या 199 महिलांनी योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतलाय। महिलांची यादी मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे। लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेला अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत कारवाई करण्याबाबत पत्र आणि यादी ग्रामकसबाकडून नेमकीच प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही जी यादी सॉर्ट केली आहे, म्हणजे 199 जिल्ह्यांतर्गत त्या महिला आढळून आल्या, त्याच्यावरती आम्ही त्यांनी जर असा लाभ घेतला असेल, लाभ घेतलेला आहे, खात्री करून महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1967 शिस्त ऑफिस 1964 नुसार त्यांच्यावरती आम्ही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत।